डॉक्टर है ना, वो डॉक्टर मोबाईलचा लाईट लावा कोणी लाईट पाहिजे मोबाईलचा मोबाइल लाइट लावा होता ना तिकडे समोर उभी राहा लगा लगा फास्ट लगा आकाशी तार से लगा मोबाइल की तार अंदर देखा काय काका काय इथं प्रॉब्लेम आहे काय सांगा तुम्ही? हे डॉक्टर येत नाही. डॉक्टर असल्यावर 15 दिवस झाले महिन्याने आम्ही हमेशा रोज येतो इथे. पण प्रॉब्लेम हाच आहे, आमच्या गोड्यांनी आमच्या औषधनी वारंवार हेच परिस्थिती आहे. कृष्ण मंदिराजवळ तपासणी झाली होती आमची. गोळ्या देतो म्हणून सांगितलं. 2-3 दिवस 4 दिवस गेलो पण गोळ्या मिळाल्या नाही. कृष्ण मंदिराजवळ जर दवाखाना आहे तिथे मी गेलो होतो, तपासणी केली, रक्ताची तपासणी केली, पण गोळ्या मिळाल्या नाही. डॉक्टरचं नाव काय नाव तुमचं? या ठिकाणी कधीपासून तुम्ही सेवा देताय? माझं नाव भाग्यश्री हिरामण इंगोले. मी स्टाफ नर्स आहे. 1 वर्ष झाले इथे काम करत आहे. इथं डॉक्टर कोण आहे? डॉक्टरची नेमणूक आहे का? नाही, डॉक्टर नाही आहे सध्या. हां. जून महिन्यापासून नाही आहेत. ओपीडी किती होती इथं? कशी सुविधा दिली जाते इथं? किती जणांची स्टाफ सध्या काम करतोय? आम्ही 2 जण आहे सध्या आणि हेल्पर आहेत आमच्याकडे. एक MPW आहे आणि एक मी आहे. कुठल्या योजनेअंतर्गत हे चालू आहे? NRHM. ठीक. नमस्कार. आज 15 वित्त अंतर्गत NRHM अंतर्गत 15 वित्त आयोगाच्या अंतर्गत वरंगावच्या या शाळेमध्ये हे जे आरोग्य केंद्र जे छोटं सुरू आरोग्य शहरी आयुष्यमान आरोग्य मंदिर, या मंदिरामध्ये मी आता इथे भेट दिली. आमचे ज्येष्ठ नेते आदरणीय ज्ञानेश्वरजी महाजन साहेब, काशीनाथदादा माळी आहे, तालुक्याचे उपाध्यक्ष आदरणीय शामरावजी धनगर आहेत, ज्येष्ठ नेते आदरणीय मिलिंद भाऊ बैसे, आकाश निमकर, सुनील भाऊ माळी, मुस्लिम भाई अन्सारी, भोजराजी पालवे, संपूर्ण कार्यकर्ता परिवारानं जे इथे भेट दिली आणि पाहतोय आम्ही सर्व याच्यात करतोय. तर या हिच्यामध्ये नर्सेस मॅडम आहेत, ते तिथे रुग्णाला गोळ्या देत आहे. डॉक्टर नाहीये, ही एक शोकांतिका आहे. डॉक्टर जर नसेल तर ते गोळ्या जर कधी दुसऱ्या चुकीच्या जर कधी चालल्या गेल्या तर मला असं वाटते नागरिकांच्या जीवाशी खेळवू शकतो. त्याकरता जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागानं याकडे लक्ष घाला ना. आता सकाळचे 12 वाजले, 12 वाजता अंधारा हिच्यामध्ये लाईटाची व्यवस्था नाही. ते बिचारा त्या मामावल्या इथे काम करताय, लाईटाची सुविधा नाही आहे. इथे मोबाईलचे टॉर्च लावून त्यांना गोळ्याचं पाहावं लागते. म्हणजे या गोष्टीकडे लक्ष देईल कोण? जे आरोग्य अधिकारी आहे काय करताय का? नुसते खुर्च्यावर बसले तिथे जिल्हा परिषदमध्ये. या ना, व्हिजिट मारा ना. आज आमचं वरंगाव 50-60 हजार लोकसंख्येचं गाव आहे. या याच्यामध्ये गरीब लोक राहतात. गरीब लोक पैसे नसतात आरोग्य सुविधा घेण्यासाठी तुमच्याकडे येतात. तर इथे तुम्ही तुमचा मुबलक डॉक्टर जर की नाही आला 8 दिवसात तर मग आम्ही जे आहे ते आमचं उग्र स्वरूप तुम्ही त्या माध्यमातून वरंगावकरांचा कशासाठी उघडला हे मंदिर, आरोग्य मंदिर. जर तुम्ही नागरिकांच्या निरोगी राहावं, त्यांचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी जर उघडला असेल तर इथे डॉक्टरांची नेमणूक तातडीने आरोग्य अधिकाऱ्यांनी केलं पाहिजे. नाही केली तर मी आपल्या योग्य ते तक्रारी जे आहे त्या वरती तिच्यामध्ये करेल. जिथपर्यंत इथे डॉक्टर येत नाही तिथपर्यंत मी तुमच्या पिछा त्या माध्यमातून सोडणार नाही. शासनाच्या ज्या सुविधा आहे, आरोग्याच्या ज्या सुविधा आहे या केल्या पाहिजे. हे आरोग्याचे कॅम्प हे प्रत्येक वार्डामध्ये जाऊन जाऊन आरोग्याची लोकांची तपासणी करून ते कॅम्प तुम्ही घेतले पाहिजे. हे सुद्धा आमची त्या माध्यमातून मागणी आहे. या मागण्या मुख्य कार्यकारी अधिकारी त्या मिनल मॅडम यांनी तिच्यामध्ये लक्ष घालावं. आरोग्य अधिकाऱ्यांनी आपल्या माध्यमातून मी त्यांना विनंती करतोय की या सुविधा माझ्या वरंगावकरांना त्या माध्यमातून मिळून द्या. आणि जर तुम्ही नाही मिळून द्याल तर मग आम्हाला रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय राहणार नाही.